भारतीय शिक्षण पद्धती बनवते उत्तम दर्जाचे कार्यालयीन कारकून, जेव्हा की अपेक्षित आहे चिकित्सक बुद्धीचे अभ्यासक. म्हणजे आपण पुन्हा पाषाण युगाकडे परत जातोय की काय असं वाटायला लागतं. भारत हा शिक्षण, साक्षरता आणि ज्ञानाच्या दृष्टीने जगातील सर्वात मागास देशांपैकी एक आहे, अशी जर कोणी टिप्पणी केली ना तर ती खरंच चुकीची ठरणार नाही. एकेकाळी नालंदा आणि तक्षशिला सारख्या अद्वितीय विद्यापीठांचा भारताला अभिमान होता. परंतु आज भारतातील अनेक अग्रगण्य शैक्षणिक संस्था जागतिक पातळीवर अगदी अधेमध्ये देखील आढळत नाही. ही फारच लाजिरवाणी बाब आहे. आज भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली आहे, तरी देखील भारतातील शिक्षणाची व्यवस्था अजूनही दयनीय स्थितीत आहे. नमस्कार, मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे US न्यूज 2024 मध्ये भारताचा ग्लोबल रँक हा 101वा आहे, तर जर्मनीचा रँक 7वा आहे. बरं, इथे जर्मनीचं उदाहरण का, तर भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश जवळपास सारख्याच काळामध्ये गुलामगिरीतून मुक्त झाले. भारत 1947 साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, तर जर्मनी 1945 ला हिटलर आणि युद्धाच्या राखेतून बाहेर पडला. दोन्ही देशांनी फाळणीचे दुःख देखील समान काळातच भोगले. तरी देखील जर्मनी हाच प्रगतीपथावर आहे. आज जर्मनी थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. जर्मनी आज कितीतरी प्रसिद्ध ब्रँडचा उत्पादक देश आहे. विशेषतः ऑटोमोटिव्ह, टेक्नॉलॉजी आणि रिटेल मार्केटमध्ये विशेष नावाजलेला आहे. यामध्ये मर्सिडीज बेन्झ, BMW, ऑडी आणि वॉक्सवॅगन सारख्या कार कंपनीज आहेत, तर सिमेन्स आणि SP सारख्या टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग कंपनी देखील आहेत. तर ॲडिडास आणि लिडल सारख्या रिटेल ब्रँड देखील समाविष्ट आहेत. इथे गोष्ट केवळ टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमीमध्ये पुढे असण्याची नाहीये, तर जर्मनीला आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 115 नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत, तर भारताला केवळ 13 नोबेल पुरस्कार प्राप्त आहेत. जिथे जर्मनीमधील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं, तर भारत आज अजूनही बेसिक एज्युकेशनसाठी आणि नोकऱ्यांसाठी धडपडतोय. जेव्हा दोन्ही देशांनी सोबत सुरुवात केली, तर जर्मनी एवढा पुढे कसा काय आणि भारत एवढा मागे का? तर याचं उत्तर आहे शिक्षण व्यवस्था. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो, सभी को काम करने दो, ये तरुणों की व्यथा बदलो. तुकडोजी महाराज कोणत्या शिक्षण प्रथेबद्दल बोलतात? तर लॉर्ड थॉमस मॅकोले, ब्रिटिश ऑफिसर, यांनी 1935 मध्ये भारतात इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट इम्प्लिमेंट केला. त्याआधी भारतात गुरुकुल शिक्षण पद्धती होते. 1830 मध्ये भारतात 7,50,000 खेडी होती आणि 7,35,000 गुरुकुल होते. म्हणजे जवळपास सगळ्या गावांमध्ये गुरुकुल होते. गुरुकुल हे समाजाद्वारे संपूर्णतः मोफत राबवले जायचे. त्यामध्ये राजाचा देखील हस्तक्षेप नसायचा. या गुरुकुल पद्धतीमध्ये मेडिसिन, मेटॅलर्जी म्हणजे वेगवेगळ्या धातूंचा अभ्यास, संस्कृत, सायन्स अशा वेगवेगळ्या 18 विषयांचा समावेश होता. त्यावेळी भारताचा लिटरसी रेट हा 97% होता आणि आजचा भारताचा लिटरसी रेट हा फक्त 74% आहे. परंतु लॉर्ड थॉमसद्वारे प्रस्तावित शिक्षण प्रणाली ही भारतीयांना भारतीय भाषेपासून, त्यांच्या कल्चरपासून दूर करणारी होती. अशा प्रकारची शिक्षण प्रणाली जी दिसायला तर भारतीय होती, मात्र विचाराने ब्रिटिश एम्पायरची गुलाम बनवणारी होती. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्वेश्चनिंग, इनोव्हेशन असं काहीही या एज्युकेशन सिस्टीममध्ये नव्हतं. बरं, त्यावेळी भारत स्वतंत्र व्हायचा होता. पण आज तर भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली आहे ना, तरी देखील हीच एज्युकेशन सिस्टीम आपण फॉलो करताना दिसतोय. इंग्रजी भाषा ही महत्वाची आहे, परंतु आपले संपूर्ण शिक्षण इंग्रजी भाषेतून असणे योग्य नाही. इंग्रजी भाषेला आजही भारतामध्ये एक दर्जा म्हणून बघितलं जातं. जेव्हा रशिया, चायना, फ्रान्स यासारख्या देशात इंग्रजी भाषेपेक्षा तेथील मातृभाषेचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसतो. आजही भारतामध्ये रोड लर्निंग सिस्टीम म्हणजे रट्टा मारून अभ्यास केला जातो. अजूनही आउटडेटेड करिक्युलम फॉलो केला जातो. म्हणजे बघा, आज शाळेमध्ये मुलांना भगवद्गीता पठणाच्या परीक्षांना बसवलं जातं, बरोबर. कित्येक मुलांना गीतेतील श्लोक त्यामुळे पाठ आहेत, परंतु किती किती शाळांमध्ये या श्लोकांचा खरा अर्थ शिकवला जातो? खरा सार्थ अर्थातच असतो ना. आपण फार गर्वाने सांगतो की भारताने जगाला शून्य दिला. आर्यभट्टद्वारे झिरोचे इन्व्हेन्शन भारतात झाले, परंतु त्यामुळे पुढे काय? आपण त्याच्या पुढे असे कोणते नवीन इन्व्हेन्शन केले अभिमान वाटण्यासारखे?
भारतामध्ये संशोधनामध्ये अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत, परंतु तरी देखील कुठल्याही गोष्टीचं पेटंट भारतातून कमी प्रमाणात फाईल होताना दिसतं. भारतात आजच्या घडीला जवळपास 5,000 युनिव्हर्सिटीज आहेत. जगामध्ये सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी भारतातच आहेत बरं. जवळपास 65 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट्स आहेत. जर्मनीमध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचा आकडा 5 लाख आहे. परंतु पेटंट ॲप्लिकेशन भारतापेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात होताना दिसतात. याचा अर्थ काय की भारतामध्ये दर्जेदार शिक्षणाचा अभाव आपल्याला दिसून येतोय. बाहेरच्या देशामध्ये प्रोजेक्ट बेस एज्युकेशनवर जास्त भर देण्यात येतो, तर भारतामध्ये थेरॉटिकल बेस एज्युकेशनवर भर दिला जातो. जर्मनी सारख्या देशात ड्युअल एज्युकेशन सिस्टीम याचे अवलंबन केले जाते. बरे, ड्युअल एज्युकेशन सिस्टीम म्हणजे काय, तर थेअरी आणि प्रॅक्टिकल यांचा सुंदर समन्वय त्यांच्या देशामध्ये आढळून येतो. आठवड्यातून 3 दिवस थेअरी क्लासेस होतात, तर पुढील 3 दिवसामध्ये त्याच सिद्धांताचे प्रात्यक्षिक कंपनी आणि इंडस्ट्रीमध्ये जाऊन शिकवले जाते. यावर आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मशीनी काम इंजिन का कराते ही सिखाना है, परीक्षा भी वही होगी बनाते बात सब बदलो. म्हणजे इंजिन किंवा मशिनरीज याच्याबद्दल शिकताना ते प्रॅक्टिकली शिकवणं आवश्यक आहे. प्रॅक्टिकली एखादी गोष्ट करून दाखवणे तीच तर खरी परीक्षा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात, करावी काय शिक्षण ते कधी कामास येईना, पुस्तके पाठ करूनही लाभ अंती नसे कोणा. बाहेरच्या देशामध्ये विद्यार्थी शिक्षण घेताच प्रॅक्टिकली कंपनीच्या कामासाठी देखील तयार होत असतो. शिक्षण घेताच कुठली तरी कंपनी त्याला लगेच रुजू करून घेते. मात्र भारतातला विद्यार्थी त्याच काळामध्ये थेअरी, असाइनमेंट हे करण्यातच गुंतला असतो. प्रॅक्टिकली तो मुळात तयारच नसतो. तुकडोजी महाराज शिक्षणाबद्दल सांगताना म्हणतात, माध्यमिक से नहीं होगा कहीं भी ज्ञान कमरे में. म्हणजे शाळेच्या वर्ग 5 ते 8 माध्यमिक शिक्षण जेव्हा सुरू होतं, वर्ग 5 ते 8 हे शिक्षण कधीही भिंतींमध्ये, शाळेच्या 4 भिंतींमध्ये अपेक्षितच नाहीये. ते शिक्षण तेव्हापासूनच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळायला हवं, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. निरीक्षण कर सभी का दिल उसी प्रगती के पथ बदलो. म्हणजे कमी वयापासूनच केलेलं निरीक्षण, ऑब्झर्वेशन प्रॅक्टिकली तुम्हाला प्रगती पथावर नेत असतं. लॉर्ड मॅकॉले आले, शिक्षण पद्धती लादून गेले. महात्मा गांधीजी आले, त्यांनी त्यांच्या शैक्षणिक तत्वज्ञान, ज्याला मूलभूत शिक्षण आणि नई तालीम म्हणून ओळखल्या गेले, ही सुद्धा शिक्षण प्रणाली भारतामध्ये राबवल्या गेली नाही. यापेक्षा लॉर्ड मॅकॉलेने आणलेली पश्चिमी शैलीच शिक्षण प्रणाली भारतातच स्वीकारली गेली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1950च्या दशकात ग्रामगीतेतून शिक्षण कसे असावे हे सांगितले, परंतु ती जीवन शिक्षण ही प्रणाली देखील भारतात राबवल्या गेली नाही. आज इतक्या वर्षानंतर देखील भारताला जुनीच शिक्षण प्रणाली फॉलो करताना दिसते, जी क्लासरूम लर्निंग सिस्टीम आहे, ज्याचा फोकस केवळ सायन्स आणि मॅथ्स आहे. फिलॉसॉफी, एथिक्स, मॉरल सायन्स, मेटाफिजिक्स यावर त्यात काहीही भर नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसी जी 2020 मध्ये आणण्यात आली, ती देखील फक्त कागदोपत्रीच राबवली जाताना दिसते. काहीच प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याला त्याच्यात दिसत नाही. भारतातला तरुण हा आजही गाईड बुक वाचून एक्झाम पास करायची तयारी करत आहे. त्याला वाटतं किमान मी ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचून सरकारी नोकरीसाठी तरी तयारी करू शकेल. भारतात युनिव्हर्सिटी एज्युकेशन म्हणजे डिग्री मिळवण्यासाठी असलेली चढाओढ आहे फक्त, आणि सरकारी परीक्षांसाठी रांगेत उभे राहणे बस. जर असंच चालू राहिलं ना, तर आपल्याकडे जगातील सगळ्यात जास्त अनएज्युकेटेड आणि इल एज्युकेटेड युवा वर्ग दिसून येईल, ज्यांच्याकडे डिग्री तर असेल परंतु स्किल मात्र दिसणार नाही. इतर देशातील युवा AI आणि रोबोटिक्सच्या सोबत स्वतःचं भविष्य रंगवताना दिसेल, परंतु भारतातला युवा हा फक्त डिलिव्हरी बॉय म्हणून बनून राहील किंवा क्लरिकल कामासाठी परीक्षा देत राहील. आणि यात सगळ्यात महत्वाचं हे की असं नाहीये की संपूर्ण भारतामध्ये ही परिस्थिती आहे. चांगल्या एज्युकेशन युनिव्हर्सिटीज जसे IIT, IIM, केंद्रीय विद्यालय यामधून शिक्षित भारतीय विद्यार्थी जगभरात आपलं नाव मोठं करतोच आहे की, परंतु यामागील कटू सत्य हे की 100% भारतीय विद्यार्थ्यांमधील केवळ 4 ते 5% विद्यार्थ्यांना या प्रकारचं शिक्षण मिळतं, आणि बाकी 95% विद्यार्थी जो गरीब वर्गात, त्याचं भविष्य हे असंच रॅट रेस सारखं चालत राहणार आहे. त्यामुळे भारतातल्या 100% विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड शिक्षणाची गरज आहे, जी त्यांच्याकडे नवीन इनोव्हेशनसाठी आयडिया जनरेट करेल.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. या पुढील भागामध्ये आपण शिक्षणावर वेगवेगळ्या दृष्टीने उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय शिक्षण पद्धतीतील फायदे आणि तोटे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझ्यासोबत राहा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.